आणि पुण्यातील गदी माडगुळकरांची पंचवटी वास्तू पाडण्यास विरोध केल्यानं आपल्या जीवाला धोका असल्याचं गदी माडगुळकरांचे नातू सुमित्र माडगुळकर यांनी म्हटलंय। त्यांनी तशी फेसबुक पोस्ट केलेली आहे। वास्तू पाडण्यास विरोध केल्यानं नातेवाईकच त्रास देत असल्याचा त्यांच्या पोस्टमध्ये उल्लेख आहे। पंचवटी वास्तू पाडून बिल्डरला विकण्यासाठी जवळच्या नातेवाईकांनी दबाव टाकल्याचं त्यांचं म्हणणं आहे। पुण्यातल्या पंचवटी वास्तूतच गदिमांनी गीत रामायण लिहिलंय। वास्तू पाडण्यास विकण्यास विरोध केल्यानं धमक्या येत असल्याचं सुमित्र माडगुळकरांनी म्हटलेलं आहे। इमारत म्हणजेच पंचवटी जे गदिमांचं घर आहे, पुण्यातलं घर आहे, तेच घर पाडण्याचा आणि तिथे विकास करण्याचा किंवा ते बिल्डरला देण्याचा घाट सध्या घातला जातोय आणि तोच गदी माडगुळकर यांच्या नातेवाईकांकडनं। मात्र याच सगळ्याला त्यांच्या नातवाचा विरोध आहे आणि तेच सुमित्र माडगुळकर माझ्यासोबत आहे। आपण जर ही इमारत बघितली तर संपूर्ण जुनी 1953 साली ही इमारत गदिमांनी विकत घेतली होती आणि त्याच्यानंतर संपूर्ण वास्तव्य त्यांचं इथे होतं आणि तीच वास्तू ऐतिहासिक अनेक शब्दांची साक्षीदार आहेत आणि त्यांना हीच वास्तू विकण्यासाठी आता विरोध केला जातोय। काय नेमकं म्हणणं आहे? तुम्ही फेसबुक पोस्ट करून तो विरोध दर्शवतायत। मी गदिमांचा नातू सुमित्र माडगुळकर। आज आपण गदिमांच्या पवित्र वास्तू पंचवटीमध्ये आहोत। हीच वास्तू जिथे गदिमांचा अनेक वर्ष सहवास होता, निवास होता। गदिमांनी गीत रामायणासारखं महाकाव्य इकडे लिहिलं। गदिमांची अनेक गीते, त्यांचे साहित्य, त्यांची पुस्तकं, अनेक दिग्गज लोक, पु ल देशपांडे, सुधीर फडके अशा लोकांचा इथे दिवसा वास्तव्य असायचं। मग ते यायचे सगळे। तशी ही पवित्र वास्तू जतन व्हावी, ती पाडण्यात येऊ नये असा गेले अनेक वर्ष मी प्रयत्न करतो आहे। पण अनफॉर्च्युनेटली काही वर्ष माझे जवळचेच नातेवाईक ही वास्तू पाडावी म्हणून प्रयत्न करतात। आपण जाणता की गदिमा जेव्हा हयात होते तर तेव्हा ते म्हणायचे की जोपर्यंत ही पंचवटी वास्तू आहे तोपर्यंत माझे अस्तित्व आहे। त्यामुळे गदिमांनी अगदी गरिबीतनं वर आले, आपल्याला माहिती आहे। त्यामुळे गरिबांच्या कष्टाने उभारलेली ही वास्तू ही जतन व्हावी, पुढच्या पिढीपर्यंत जावी अशी माझी इच्छा आहे। पण अनफॉर्च्युनेटली माझे जवळचे नातेवाईक आम्हाला जीवाची धमकी देणं, आम्हाला धक्काबुक्की करणं असे उद्योग करत आहेत। तसं माझं बदनामी करणं, माझ्यावर फेसबुकवरती पोस्ट टाकणं, मी आणि माझी बायको आम्ही म्हणून आईचा छळ करतो आहे अशा खोट्या पोस्ट टाकणं असे उद्योग त्यांनी सुरू केले। गदिमांचं खूप मोठं दाव आहे, आम्ही काहीच केलं नाही, पण गदिमा खूप मोठे आहेत आणि त्यांचं नाव कुठे बदनाम होऊ नये, कुठे कमी होऊ नये म्हणून अनेक वर्ष मी गप्प होतो। पण जेव्हा माझ्या जीवाला धोका निर्माण होतो, माझ्या बायकोला, माझ्या मुलीला जीवाला धोका निर्माण होतो, तेव्हा ही गोष्ट पब्लिकपर्यंत म्हणजे गदिमांच्या प्रेमींपर्यंत न्यावी असं मला वाटलं आणि म्हणून मी ही काल पोस्ट केली। तर या संदर्भात 3 महिन्यापूर्वी मी पोलीस कंप्लेंटही केलेली आहे की ही लोकं मला सांगतात की तू घरातनं निघून जा, सुनेलाही हाकलून लावायचा प्रयत्न करतात, तुझा काय संबंध, अशा लेवलची गोष्टी ही करायला लागलेल्या आहेत। नंतर बिल्डरची अनेक माणसं इथे येतात, त्यांची जी अशी गुंड प्रवृत्तीची लोकं असतात, त्यांचे एजंट असे कधीही परवानगी न घेता या घरात शिरतात। त्याचा आम्हाला सुरक्षिततेला धोका निर्माण झालेला सगळा बघा। त्यांची नाचून पण आपल्यासमोर तुम्हाला काय काय धमक्या दिलेल्या आहेत आणि कशा प्रकारच्या धमक्या आलेल्या आहेत? एकतर मला सारखं घरातनं तू निघून जा, तुझा इथे काही संबंध। कोण सांगतं हे? अगदी जवळचे नातेवाईक। तुझा इथे काही संबंध नाही आहे, पंचवटी पाडली की तुझ्याकडे आम्ही बघून घेऊ। तसंच जीवाच्या धमक्या देतात, तुम्ही घरातनं निघून जा, हे त्यांचं म्हणणं आहे। पण मी लग्न करून या घरात आलेली आहे, मी या घरातनं कुठेही जाणार नाही। ही गदिमांची पावन वास्तू आहे, गदिमांच्या वारशाने ही वास्तू आम्ही फक्त ती सांभाळतो आहोत, ती पुढे जतन व्हावी ह्यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे। आमचा वाद व्यक्तीशी नाही, आमचा वाद हा तत्वाशी आहे की थोड्याशा पैशांसाठी तुम्ही हा सगळा घाट घालता आहात। त्यामुळे आम्हाला ही वास्तू पुढील पिढीसाठी जतन करायची। कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।